त्वरा करा, श्रेयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध. श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात, कणकवली शहरापासून अगदी जवळच, मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी. रेडी पोझिशन मध्ये 800 स्क्वेअर फूट आणि 1000 स्क्वेअर फूट मध्ये मोजकेच फ्लॅट विकणे आहे. आजच संपर्क साधा. या बघा, पाहता क्षणी पसंतीस पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध. 24 तास पाण्याची सुविधा, सुटसुटीत ओपन प्लेस, प्रशस्त रूम, किचन, बाल्कनी, अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध. तर आजच संपर्क करा. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. संपर्क 9637274519 आणि 8010455094. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. बाळासाहेबांना वाटला आणि म्हणाले तुझा, आणि मी आलो. तुम्ही सवंगडी, सहकारी, आशीर्वाद देणारी वडीलधारी मंडळी आणि इथे देवदेवतांच्या कृपेने हा पल्ला मी इथपर्यंत गाठला. हा सगळं श्रेय हे तुमच्या बांधवा भगिनीनं माताला सगळं. आणि त्यामुळे तुम्ही काम करत राहा. मी असे पर्याय माझ्यानंतर निलेश तसे तुमच्या सानिध्यात तुम्हाला हवं ते सहकार्य, राजकीय, विकासात्मक जे काय लागेल सहकार्य ती देतील. दोघे देणाऱ्या देखील देणाऱ्याच आमच्याकडे. आणि म्हणून आज ज्या हात मारली त्यांनी त्या वेळेला ऐकूया तरी काय बोलतात ते. म्हणून ओ म्हणून मी त्या हो म्हणून हा. बरेच जण कोण भेटले नव्हते. आपल्या बांदेकर मॅडम बरेच दिसल्या नव्हत्या. त्या आजच्या निमित्त अरे बरेच जण असे आहेत. दादा धावत आला मग कळचं हा अमुक अमुक आहे. हा बांदेकर बाई अजून तसंच म्हणजे हा मॅडमांनी म्हणते साध्य केलं. उद्या कोणी पत्र तुम्ही याच्यातून काय साध्य केलं, काय साध्य केलं म्हणजे अरे कार्यकर्ते विचारपूस कार्यकर्ते मला भेटले, मला माझा जोश वाढवला, माझा उत्साह वाढवला, मला प्रेरणा दिली. प्रेरणा आणि माझी माणसं मला भेटली, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला उत्तेजन देतं. खरंच देतं. कुठल्या शब्दात सांगायची. छोटी छोटी मुलं अनेक ठिकाणी भेटतात. मी खाली यात फिरत नाही, बाकीचे मध्ये फिरत असतील. माझ्या ड्रायव्हरच्या गाडीत जो बॉक्स होतो गाडीत ते चॉकलेट असतं. विचारा मुलं आली का मी हात बाहेर करतो, नाही तर पोलिसाला सांगतो उचलून दे. हे काय करतो मला काय मुलांसाठी काय नाही. मुलं चेहऱ्याकडे पाहतात आपल्या. जा पूर्वी काही शाळेत जायचो, प्रत्येक शाळेत विचारायचं अगोदर शाळेत किती मुलं आहेत, 50 वा 60 घेऊन जायचे का शिक्षक 4-5 असतात. ते एक चॉकलेट तोडत नाही. म्हणजे गोड तरी बोलतील माझ्याबद्दल म्हणून एक प्रयोजन. त्या बांधवानं आज मी आलो, मला फार बरं वाटलं, आनंद वाटला. आणि त्यामुळे पक्षाच्या जे काही नेते मंडळी आहे, पदाधिकारी आहे, कोणीही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू. कोणीही मतभेद. मी महाराजांचा इतिहास सांगणार नाही. मतभेद, फितुरी, महाराजांच्या काळात कडक शिक्षण, मी काय म्हणले तर करू नका. पक्ष वाढेल एक भावनेने, एक निष्ठेने. पक्ष वाढेल, मजबूत होईल. भाजपा एकच पक्ष देशात, राज्यात अनेक वर्ष टिकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातला महाराष्ट्र तयार होऊ द्या. महाराष्ट्र तयार होऊ द्या. सुजलाम सुफलाम राष्ट्र आणि आमचा महाराष्ट्र बनवू द्या. आणि त्यासाठी तुमचे सुविचार, तुमची मेहनत, तुमचं सहकार्य अभिप्रेत आहे. भांडणं लावावी आणि पैशाने माणसं खरेदी करू नका. प्रेमाने मिळवा. असे मिळावे लोक घेतील. म्हणजे माझ्यासाठी घेतलं तसे कोण टाळायचं होत नाही. तुमच्याकडे भोवणे असं वाटतं का म्हणजे वागणार ना तिचे. असो सगळे गुणी चांगले आहेत.
पण एक तुम्हाला आधी सांगतो, पत्रकार बाबा 35-36 वर्ष, 36 वर्षात माझ्या समोर एकही कार्यकर्ता दारू पिऊन सिगारेट पिऊन कधी आला नाही. अख्ख्या महाराष्ट्रात देशाने असं नसेल, देशात असं नसेल. अनेक जण दादांचा दौरा आहे आता बंद हा, आजूबाजूला पण बसत पण मी बंद केले. माहिती ना, मी जायचो आणि दुप्पट बाद करून टाकले सगळे. त्यावेळेस असं मंचकावर जी काही मंडळी बसलेली आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या प्रयोजनाने हा भव्य मेळावा सगळ्यांच्या, कोणाला गाडी दिली नाही, कोणाला पैसे दिले नाही, या भरून पैसे हे घ्या 1 कोटी आणि लोक आणा असले का. मी काय करत नाही, येऊ नका म्हणे, घरी बसा, त्याचे पैसे देणार नाही. 1 कोटी मी 10-12 ऑपरेशन करू शकतो मुंबईत अशी. त्यामुळे तुम्ही सगळे चांगले वागता. मला कधी निवडणुकीत कार्यकर्ता चुकीच्या गावी दिसला मी संशय खात नाही, की त्याला माहितीये की आपण फितुरी केली, कळली तर माफ नाही आपल्याला. काही जण गेले, पैसे खाल्ले, त्यांची आज अवस्था बघा, वणवण भटकते, तरी कुठे स्थिर नाही. तसे आपली कोणाची पाळी टाका. आणि म्हणून सगळ्यांनी पक्षासाठी, मी पाहतोय मोदी साहेब किती तास काम करतात, अमित शहा किती तास काम करतात, नड्डाजी. आता मला क्रीडा स्पर्धा घ्यायला सांगितले आपल्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात रत्नागिरी. मी उद्या त्यासाठी माहिती देईन सगळी ठराविक लोकांना, आणि तशी क्रीडा महोत्सवाच्या मी उपस्थित आहे. तसं कृषी मेळावा घ्यायला अजून सांगितलं नाही, पण ते येते पुस्तिका वगैरे आम्हाला तयार होते. आपले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते ते कृषी मंत्री. एक वेगवेगळे उपक्रम जनता, आज बघा ना, एक माणूस उपाशी होऊ नये ही चिंता मोदीला झाली, आणि 80,000 कुटुंबांना ते 5 किलो धान्य किती वर्ष देत आहे सांगा मला. कोणी केलं? औषधाला फॅमिलीला 5 लाख रुपये कोणी दिले? आता पण किती योजना आहेत. मला एक असं खेळ सांगितला, 7 वर्षाच्या आतल्या लहान मुलांना बोलवा, मैदानात बोलवा त्या हॉलमध्ये, त्याला खेळणी द्या आणि त्याला खाऊ द्या, भाषणबाजी करू नका आणि पाठवा. हे पण मोदींनी सांगितलं, हे पण आपण करणार आहोत. म्हणजे मोदींचे विचार कुठल्या, जनता सुखी आनंदी राहावी. छोटी मुलं असो, प्रौढ असो, तरुण असो, वृद्ध असो, वृद्धांना पण किती फॅसिलिटी दिल्या, महिलांना किती दिले. करा, लोकांपर्यंत जा, सांगा. पैशाची गरज नाही लोकांना, हे काम आणि कार्य सांगा. लोक पैसे मागत नाही, आपण सवय लावतोय लोक ती. कुठल्या माणसाने आपल्याकडे सांगितलं मला एवढे द्या तर तो दे, पण आपण बोलतो द्यायचं, हे ठेव रे, ठेव. काय तो बिचारा करणार का? खेचून पैसे देतोय तर घेऊन खिशात खेचतो तू. नाही, चांगलं नाही, पटत नाही, वाटत नाही. आणि म्हणून आज आपण बसलो, चर्चा केली, एकमेकाशी बोललो, भेटलो. दादा कसा आहे? मी बरा आहे बोलतो, बरं नसलं तरी आज आहे बरं, मी सध्या आहे, ठीक आहे, आता गोळे खाल्ले उभा राहा. पण तुमच्याशी बोलून गेल्यानंतर मी ठणठणीत होणार, मला विश्वास. एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम कुठल्या नेत्यात वर असेल मला नाही वाटत. मला नाही. एक जण ओळख करून देताना, माझ्याबद्दल बाहेर सांगताना, मी नसताना केवढं सांगतो, दादा आमच्या अशा, दादा अशा. मी कसं आहे की नाही माहित नाही, मी आत्मपरीक्षण करून ऐक, नसेल तर होण्याचा प्रयत्न पण कर.
मला वाटतं तसं व्हावं. आणि म्हणून आज आलो, परत भेटू. 8-10 दिवसातच आपलं क्रीडा खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करत आहेत, आपण भेटू. त्यामध्ये या प्रोग्रामसाठी काही भाषण, काही विषयावर त्यांना पण मार्गदर्शन, त्यांचे विचार ऐकायचे आहेत. की आमचे पंतप्रधान 11.5 वर्षात कसा देश घडवला, देश बनवला, काय भावना आहे तुमची? हाही कार्यक्रम आहे, हाही कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम. जेवण कसं बनवतं ते नाही, विधायक काय निश्चित आहे. विधायक कार्य काय करता, कसं करताय, सुखी संसार म्हणजे काय, तो लोकांना कसा करावा, अशा अनेक विषय त्यांनी दिले. ते योग्य वेळी मी सांगेन आणि ते आपण अंमल करायचं. पण आज मंचकावर आणि तुम्ही सर्वजण जे जमलात, माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या कुटुंबावर, निलेश, नितेश, माझी पत्नी, सगळ्यांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व आहात. माझ्या रामेश्वराकडे मी कशी प्रार्थना करू, काय सांगू, म्हणजे तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनोकामना माझा रामेश्वर पूर्ण करेल. मी रामेश्वराला प्रार्थना करेन. माझ्यासाठी, कुटुंबासाठी दिवस रात्र काम करणारे, प्रेम करणारे माझे कार्यकर्ते, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, सर्वजण दादा म्हणून, नारायण राणे म्हणून जे प्रेम करतात, मी खरं भारावून जातो. त्यासाठी आभार मानायला शब्द नाही, मात्र ईश्वराकडे प्रार्थना करायला माझे शब्द आहेत. मी सगळ्या देवदेवतांना आणि रामेश्वर प्रार्थना करेन. माझ्या या सर्व सवंगड्यांना, सहकार्यांना रामेश्वराने दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आज आलात, आयुष्यात